टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेनेचे वरिष्ठ नेते दीपक केसरकर जी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, आज संपूर्ण देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। तुम्ही देखील वडाळ्याच्या राम मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतलेलं आहे। काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया? श्रीराम हे भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे, सर्वांना वंदनीय आहेत। ज्या ज्या वेळेला पृथ्वीवर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला भगवान विष्णूने या ठिकाणी जन्म घेतलेला आहे, त्या ठिकाणी दुष्टांचा संहार केलेला आहे आणि सुख समृद्धी आणि शांतता ही पृथ्वीतलावर प्रस्थापित केलेली आहेत। श्रीरामाला आदर्श राजा म्हणून सुद्धा बघितलं जातं आणि त्याच्यामुळे संपूर्ण भारताचे ते आदर्श आहेत आणि भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहेत आणि त्याच्यामुळे सर्वच भारतीय त्यांचं पूजन करत असतात। दुसरीकडे आपण पाहतोय की रामनवमी साजरी होत असताना दुसरीकडे सामनामधून जे आहे ते सरकारवरती टीका करण्यात आलेली आहे। वक्फचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही आहे, अशा प्रकारची सामनामधून टीका करण्यात आलेली आहे। काय तुमची त्यावरती प्रतिक्रिया? एक आहे की आपण उलेमाचे जे चेअरमन आहेत त्यांनीच उद्धव साहेबांचं कौतुक केलेलं आहे, त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल। ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की हिंदुत्व त्यांनी सोडलेलं आहे, हिंदुत्वाची जे मतं होती ती सुद्धा त्यांच्यापासून लांब गेलेली आहेत आणि फतव्यामुळे फक्त त्यांचे 20 आमदार निवडून आले, नाहीतर 100 सीट लढवायची आणि 20 आमदार निवडून यायची ही नामुष्की शिवसेनेवर कधी इतिहासामध्ये आलेली नव्हती। खरी शिवसेना जी आहे त्यांनी फक्त 80 सीट लढवल्या, परंतु बाळासाहेबांचा विचार सोबत होता, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने 80 पैकी 60 सीट या निवडून दिलेल्या आहेत। आणि खरी शिवसेना कोण हे निर्वातपणे सिद्ध केलेलं आहे। खरं हिंदुत्व कोण त्या ठिकाणी त्याचं पालन करतं? हिंदुत्व ही एक संस्कृती आहे, ही भारताची संस्कृती आहे। भारताचे 2 भाग झाले, एक पाकिस्तान झाला आणि एक हिंदुस्थान झाला। आम्ही भारताची संस्कृती जपली, सर्व धर्मांना समान न्याय दिला, पण त्याच्याचबरोबर हा हिंदूंचा देश आहे हे सुद्धा कोणाला विसरून चालणार नाही। सामनामधून टीका करत असताना वारंवार संजय राऊत जे आहे ते आपल्या पक्षावरती टीका करतायत की आपल्या पक्षातील भूमिका जी आहे, आम्ही जी पक्षाची भूमिका मांडतोय तिचा वक्फ बोर्डाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही, असं वारंवार ते ट्विट करतात। असं कसं म्हणता येईल? वक्फ बोर्ड हे मुळात प्रॉपर्टी मॅनेजमेंटसाठी आहे। ती जी प्रॉपर्टी आहे ही भारतातली 3ऱ्या क्रमांकाची प्रॉपर्टी आहे। म्हणजे आपण भारताचं सैन्य दलाच्या खालोखाल ही वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी, आणि ही कशासाठी आहे की याच्यातून संपत्तीची निर्मिती व्हावी आणि त्याचा उपयोग हा शिक्षणासाठी आणि कल्याणकारी योजनांसाठी झाला पाहिजे। म्हणजे हे गरिबांसाठी तयार झालेला हा बोर्ड आहे आणि मग त्याच्यावर गरिबांना प्रतिनिधित्व कुठे होतं, महिलांना प्रतिनिधित्व कुठे होतं, ते ह्या ॲक्टमुळे मिळालेलं आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हे जे काही गोरगरिबांसाठी काम वक्फ बोर्डाने केलं पाहिजे ते योग्य रीतीने होईल याची मला खात्री आहे आणि सर्वांनीच त्याला पाठिंबा दिला पाहिजे। काल तुम्ही पत्रकार परिषद घेतली, पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही काही खुलासे केलेले आहेत। जेव्हा उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांची भेट झाली होती त्या भेटीचा तुम्ही मोठा साक्षीदार आहेत असा दावा केलात, विविध दावे केले होते। तुम्हाला नक्की काय म्हणायचं होतं? तुम्ही म्हटलात की जो पंतप्रधानांना शब्द दिला तो देखील शब्द पाळला। तो शब्द बिलकुल पाळला नाही। खरं तर शब्द असा होता की 15 दिवसाच्या आत महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार स्थापन केलं जाईल असा त्यांनी शब्द दिला होता। इथं आल्यानंतर त्यांनी अधिकची मुदत वाढवून मागितली आणि त्याच्यानंतर तर आपणच मुख्यमंत्री राहणार का अशी कदाचित त्यांची भूमिका असेल। त्याच्यामुळे पंतप्रधानांना दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही आणि आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेने युतीला निवडून दिलेलं होतं आणि त्या विचाराबरोबर राहावं याच्यासाठी एकनाथ शिंदेजी 5 वेळा किमान त्यांना भेटले, इतर ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना सांगितलं, परंतु ते कोणाच्या प्रभावाखाली होते माहिती नाही, त्यांनी हे केलं नाही। मूळ विचारापासून लांब गेले, हिंदुत्वाच्या विचारापासून लांब गेले आणि त्याच्यामुळे आमदार ज्यावेळेला बाहेर पडले त्यावेळेला त्यांनी हे पद देऊ केलं शिंदे साहेबांना। त्यांनी म्हटलं मी पदासाठी हे करत नाही आहे, तुम्हीच मुख्यमंत्री राहा, परंतु मूळ आपली जी विचारधारा आहे त्याच्याबरोबर राहा, परंतु त्यांनी ते केलं नाही। काँग्रेसबरोबरची त्यांची जी आघाडी होती ती संतुष्टात आणली नाही, नाहीतर हे पुढचं काही घडलंच नसतं। त्याच्यामुळे जे काय घडलं हे पक्षाच्या विचारधारेसाठी घडलं हे मला स्वतःला माहिती आहे आणि मी ठामपणे शिंदेसाहेबांची बाजू मांडली आणि आतासुद्धा मांडत राहील। तुम्ही म्हणतायत की तुम्ही त्याच्या साक्षीदार होतात, परंतु मग याच्या अगोदर बोलण्याचा तुम्ही का प्रयत्न केला नाही किंवा तुम्ही उद्धव ठाकरेंना बोललेलो आहे, मी आसामवरून हे बोललेलो आहे, त्याच्यामुळे लोकांना हे पटलं आणि हे खरंसुद्धा आहे। आपण बघितलं ज्याला मोदीजी आले त्याला पुढे 10 ज्येष्ठ मंत्री होते, त्यांना न भेटता ते मला येऊन भेटले म्हणजे का केलं? त्यांनी कौतुक केलं की तू हा जो विचार आहे
जो हिंदुत्वाचा विचार आहे, जो महाराष्ट्रामध्ये रुजलेला आहे आणि पहिली जी युती घडली ही महाराष्ट्रामध्ये घडली, त्याच्यासाठी तू पाठराखण केलीस. त्यावेळेला यश आलं नसेल, पण आता ते यश आलं. एवढंच त्यांचं त्याच्यामागचं भूमिका आहे. मी उद्धव ठाकरेंना या जे पंतप्रधानांशी जे बोलणं झालं होतं तेव्हा तुम्ही जेव्हा सोबत होतात तेव्हा कधी तुम्ही आठवण करून नाही जेव्हा पंतप्रधानांची आणि भेट जेव्हा घडली होती तेव्हा कधी उद्धव ठाकरेंना हे शब्द आठवून देण्याचा प्रयत्न केला? हे बघा, मी आठवून देण्याचा सातत्याने निरोप माझ्याकडेच येत होते की 15 दिवस झाले, आता महिना 2 महिना. अगदी त्यांना असं सांगण्यात आलं होतं की 2.5 वर्ष वाटायचं होतं आणि 2.5 वर्ष तुम्ही राहा, त्याच्यानंतर BJPला अशी सत्ता वाटून घेऊया. याच्यामध्ये चुकीचं काही नव्हतं, ती त्यांची मागणी होती. आता शेवटी एवढ्यासाठी आपण आपले विचारधारा सोडायचे, बाळासाहेबांचे विचार सोडायचे. बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेसबरोबर हातमिळवणी करायला लागेल त्यावेळेला मी माझं दुकान बंद करेन, म्हणजे माझा पक्ष मी बंद करेन. एवढं म्हणणाऱ्या बाळासाहेबांचे विचार संपवून काँग्रेसबरोबर आघाडी करणं हेच मुळात बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देण्यासारखं आहे. शेवटचा प्रश्न, माणिकराव कोकाटे यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसंदर्भात वक्तव्य केलं त्यानंतर संतापाची लाट आहे. शेतकरी देखील ठिकठिकाणी त्यांचा संतापाची लाट व्यक्त करतायत. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही कर्जमाफीचे पैसे घेता आणि मुलीचं लग्न किंवा साखरपुडे करता, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य. एक गोष्ट अशी आहे की शेतकरी हा अन्नदाता असतो, त्याच्याबद्दल कोणी असं बोलू नये. खरं तर असं असतं की घरातली लग्नकार्य तर त्याच माणसाने करायची असतात. शेतकरी म्हणजे त्यांनी केवळ धान्य पिकवायचं आणि आमचे सगळ्यांची पोटं भरायची, राष्ट्र जिवंत ठेवायचं एवढ्यापुरतं मर्यादित नाही, त्यांनी आपलं कुटुंब चालवलं पाहिजे. परंतु मला असं वाटतं की ते आमच्या युतीपैकी एक सदस्य आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलणं आणि मी स्वतः बोलणं हे योग्य होणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.